श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 458। मैराळाच्या देवळातील पडवीत विश्रांती। सर्वज्ञ मैराळाच्या देवळातील पडवीत डावीकडे बसले होते। चादरीच्या आड पडदा बांधला होता। तेव्हा गौराईसा पूजेसाठी सोवळे पाणी घ्यायला गेली होती। एका मताने पिंपळाच्या झाडाला पाणी शिंपडण्यासाठी गेली होती। तेव्हा चादरीचा आड पडदा पाहिला मग तिने म्हटले, सर्वज्ञांच्या चादरीसारखी चादर दिसते, कदाचित सर्वज्ञच आले असतील असे म्हणून समोर आली तर तिला सर्वज्ञ दिसले। मग सर्वज्ञांना दंडते घातले, श्रीचरणा लागली। सर्वज्ञांनी विचारले, बाई इंद्रभट गावात आहेत काय? नाही जी, गावात नाहीत। सर्वज्ञांनी विचारले, तर हे सोवळे पाणी कोणासाठी? जीजी काकोच्या देवांसाठी। व तशीच ती मुक्कामाच्या ठिकाणी आली। नंतर आबाईसा उमाईसा सर्वज्ञांच्या दर्शनाला आल्या। सर्वज्ञांना दंडते घातले, श्रीचरणा लागल्या। मग लाखाईसा आणि आबाईसाने एकमेकांना श्रेमालिंगन दिले। ते एकमेकांचे प्रेमाचे नातेवाईक होते। आबाईसा सर्वज्ञांजवळ बसली आणि सर्वज्ञांना उपारासाठी विनंती केली। सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली। मग ती लाखाईसाला आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन गेली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।